हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर इथे सकाळी उठल्याबरोबर मी पहिला केलाय ग्लास कोमट पाणी। ती पिल्यानंतर मी करून घेतला ब्रश। अजूनही माझ्या जाऊ नाशिकवरून आलेल्या नव्हत्या आणि सकाळीच माझ्या सासूबाई घरी आल्या। बिट्टू मस्त आहे की ते झोपलेली, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर फुल एन्जॉय करत आहे। रात्रीची उरलेली पावभाजी हे दोघं सकाळ सकाळी खात आहेत। तिचा आवाज ऐकल्याबरोबर बिट्टू झोपेतून उठली। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग शैतान बच्ची, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे। वाव वाव वाव। आज मी भाजीला बनवलं होतं सोयाबीनच्या वड्या, त्यासोबतच दुसरीकडे ठेवला होता चहा, कारण सासूबाई आल्या म्हटलं तर चला आज खूप दिवसानंतर आम्ही दोघींनी चहा घेतला बसून। उठल्या उठल्या बिट्टूची आंघोळ करून दिली आणि खायला लागली ती पाव। हे खाणं कोणत्या देशातलं आहे काय माहिती नाही, पोटात कमी आणि माझ्या अंगावर जास्त पडते। दुपारची वेळ झाली आणि मी करून घेतली माझी पेटपूजा। कधी कधी ना माझंच मला हसू येतं, कधी मला खूप जास्त तयार व्हावं असं वाटतं आणि कधी कधी असं वाटतं की कसलीच तयारी करू नये, जशी आहे तशी मी खूप छान दिसते। सर्व कामं झाल्यानंतर काय करावं म्हटलं टाइमपास, तर इथे लिप ग्लॉस घेतला आणि त्यासोबतच मी टाइमपास करत बसले। मला जर काम करून आणि मुलांना सांभाळून जरा थकवा जास्त आला ना तर मी काय करते ना, मस्त तयारी करते आणि मिररमध्ये एक दोनदा स्वतःला बघते। त्याने काय मला फ्रेश वाटते आणि जे भल्लं मोठं माझ्या डोक्यावरती टेन्शन आलेलं असते ते एकदम चुटकीमध्ये गायब होते। दुपारी मग जाऊ आल्या होत्या, त्यानंतर मी शूट करणं अजिबातच बंद केलं। त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या। चुगल्या नाही बरं का, तुम्हाला असं वाटेल चुगल्याच केल्या का, नाही तर कसा झाला प्रवास, काय झालं, असं तसं सर्व गोष्टी मी त्यांना विचारल्या। शूट केला तो दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर मी सुरुवात केली ती म्हणजे माझी एक्सरसाइज। रोज अर्धा तास वेगवेगळ्या एक्सरसाइज मी करत असते। त्यानंतर लगेचच ब्रश आंघोळ करून डायरेक्ट येते किचनमध्ये। आज ना मी डायरेक्ट किचनमध्ये गेली नाही, पहिला म्हटलं चला आपला थोडासा नट्टापट्टा करूया। किचन काय आपलं रोजच असते आणि रोजच नेहमी आपल्याला घाई असते। चला म्हटलं आज आपल्या सबस्क्रायबर सोबत आपला स्किन केअर रुटीन शेअर करूया। तर सर्वात आधी मी इथे टोनरच्या रूपात यूज करत असते गुलाबजल, त्यानंतर सिरम राहिलंच होतं पण सर्वात आधी मी तुम्हाला मॉइश्चरायझर दाखवून दिलं। तर हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे जे मी हिवाळ्यात यूज करते, उन्हाळ्यात नाही। तर आता मी यूज करत आहे लॅक्मेचं, स्वस्त पण आहे आणि उन्हाळ्याच्या हिशोबाने एकदम परफेक्ट असं मॉइश्चरायझर आहे। तर मला माझ्या पिंपल्स बद्दल बऱ्याच कमेंट येत आहेत की ताई तुमच्या चेहऱ्यावरचे एवढे पिंपल्स कसे काय गायब झाले। तर मी ना हे प्लिक्सचं सिरम यूज करते, ज्याने माझ्या चेहऱ्यावरचे बरेच काय पूर्ण पिंपल्स नाहीसे झाले आहेत। सिरम लावल्यानंतर मी लावते मॉइश्चरायझर जे आहे लॅक्मेचं। उन्हाळ्याच्या गरमीमध्ये मॉइश्चरायझर लावल्यानंतर ते आपल्या चेहऱ्यावर बरंच ऑइल सोडते, पण हे जे मॉइश्चरायझर आहे ना याने तुमच्या चेहऱ्यावरती अजिबातच जास्त ऑइल येणार आणि हे लाईट वेट देखील आहे। सर्वात शेवटी लावलं मी हे माझं फेवरेट सनस्क्रीन, जे लावल्यानंतर चेहऱ्यावरती एकदम ग्लो येतं। थोडंसं महाग आहे पण खूप चांगलं आहे। एवढी तयारी फक्त माझी किचनमध्ये जाण्यासाठी चालू आहे, नाही तर मी कुठं जाते एवढी तयार होऊन। आज खूप दिवसानंतर ना मी शेवभाजी बनवत आहे। सर्वात आधी ना मी त्यासाठी खोबरं किसून घेतलेलं खोबरंच ना मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं, म्हणून मी नेहमी खोबरं किसूनच घेते, कारण की ते कडक असते त्यामुळे मिक्सर तुटण्याची पण भीती असते, त्यासोबतच ते लवकर निघत नाही। मोठे मोठे कांद्याचे स्लाइस करून घेतले, जे आता मी भाजून घेणार। थोडंसं तेल टाकून मी ते कांदे जे आहेत ते भाजून घेतले आणि 2 मिरच्या पण टाकल्या। यामध्ये ना मी जे खोबरं आहे ते देखील थोडंसं भाजून घेईल आणि लसूण, कोथिंबीर, आलं याची पेस्ट काढून भाजीला फोडणी देईल। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी टाकलं होतं 2 तमालपत्र, त्यानंतर जो आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला मसाला आहे तो टाकला। मध्येच भाजी करताना आमची बिट्टूवाली डिस्टर्ब करायला आर्यानं मोबाईल घेतला हातामधला, तर मग रडायला लागली। ही भाजी केली ना की माझ्या घरातले खूपच माझं कौतुक करतात, त्यांना ही भाजी खूप आवडते। तिखट मीठ टाकून मस्त मसाला भाजून घेतला आणि हवा तेवढा रस्सा घेतला। आणि आज ना गरम मसाला नव्हता त्यामुळे मी या भाजीमध्ये चिकन मसाला टाकला, पण हा मसाला टाकल्यानंतर ही भाजी खूप छान होते। भाजी झाल्याबरोबर हा बचुवा जेवण करायला बसला। कशी आहे? आंबट आहे? आंबट नाही आहे। तर मी जेवत आहे, शेवभाजी बनवली, त्यासोबत मी कच्ची मेथी खात आहे, तर त्याचा टेस्ट बिट्टूला पण घ्यायचा होता। व्हेरी टेस्टी। का माझ्या याच्यात काकडी पण खाल्ली, कैरी पण खाल्ली, आता मी हे खात होती तर तिच्या मताने हे काहीतरी आहे का, म्हणजे हे पण खायला लागली हो ना। कशी आहे टेस्ट? टेस्ट कैसी है इसकी? जबरदस्त आहे। तेवढ्यात तिचे पप्पा आले आणि तिच्या पप्पाने तिच्यासाठी चॉकोज आणलं होतं। सर्वांना दिलं, मग राहिली होती, मी तर जेवण करत होती, तिला म्हटलं राहू दे, पण तरी माझ्या तोंडात टाकलं। घरातल्यांना मी सकाळी चिकन सांगितलं होतं, पण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही संध्याकाळी आणू, पण त्यांनी संध्याकाळी सोडून दुपारी आणलं। जेवण झाल्याबरोबर पहिला मी किचनमध्ये आली आणि भाज्या धुतल्या। आज ना 2 भाज्या आणल्या होत्या, चिकन आणि मटन। तिकडे जाऊ देखील आल्या आल्या कामाला लागल्या।
मी जाऊला माझी दुःखभरी कहाणी सांगत होती की मी सकाळपासून उठली आणि अजूनही किचनमध्येच आहे. आज किचन माझा काही पिच्छा सोडत नाहीये. माझा तरी आठवड्यातून एखादा दिवस असा येतो मी कितीही प्रयत्न केला किचनच्या बाहेर जायचा, पण किचन काही मला सोडत नाही. जणू काही किचनला बिचाराला माझी साथ खूपच आवडते. आताच पोट भरून खाल्लं आणि थोडंसं किचनमध्ये काम केलं, पण माझं तोंड काही शांत बसत नाही. दिसला ना किचनमध्ये असलेला चिवडा, मी तर घेतलाच. बाजूला सासू म्हणाले दाखव मला पण खाऊ दे थोडासा. खाय प्यायच्या गोष्टीमध्ये आम्ही सासूना कधीच मागे नसतो. पिण्याच्या म्हणजे चहा. बरं लगेच मी तिथे चहा पण ठेवून घेतला, कारण की 5 वाजले होते. आज आम्ही जरा लवकरच चहा पिलो. चहा घेत असताना पाठीमागच्या किड्याची उठाठेव काही कमी झाली नाही बरं का. आम्ही चहा पितोय आणि ती दिची उठाठेव करते. हिने माझा चष्मा 2 दिवस झाले लपून ठेवलेला आणि आता वर तोंड करून मला विचारते की मम्मी तुझा चष्मा कुठे आहे. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो. तर तीच मला सांगत होती की मी तुझा जो चष्मा आहे ना तो या टेबलच्या आतमध्ये ठेवलाय. कुठे कुठे माझा चष्मा ठेवून देते मुलगी. अरे असा कोणाचा चष्मा नाही लावू. आज मला डीमार्टमध्ये जायचं होतं आणि मी बिट्टूच्या पप्पाला दुपारी सांगितलं होतं की संध्याकाळी ना तुम्ही लवकर या ड्युटीवरून, आपण डीमार्टला जाऊया. ते मला म्हणाले की तू टेन्शन घेऊ नको, मी 7:30 वाजता घरी हजर राहतो. आता तू एक शब्दही बोलू नको. मी म्हटलं ठीक आहे. एवढ्या कॉन्फिडन्सपणे ते मला म्हणत आहेत की मी 7:30 वाजता टच होते तर ते येणारच. कसलं काय घड्याळामधले 7:30 वाजून गेले, यांचा काही पत्ता नाही. तोपर्यंत म्हटलं चला आपण आपली भाजी वगैरे करून घेऊया, तोपर्यंत तरी येतील. ते नाही आले म्हणून सर्व राग मी या कांद्यांवर काढला बिचारा, आणि त्यांनी त्यांचा राग माझ्या डोळ्यावर काढला. आता कसं हिशोब बरोबर झाला. कांदा कापला तोपर्यंत काहीच झालं नाही, पण कांदा कापून झाल्यानंतर एवढा त्या कांद्याची वाफ माझ्या डोळ्यात गेली ना, म्हणून म्हणते कुठला राग कुठे काढत जाऊ नका. मग असं होतं. रशाचं चिकन, रशाचं मटण आणि सुक्कं मटण असं करत करत मला 9:30 वाजले. खरं ना माझ्या सासूबाई उद्या ना माझ्या माहेरी जाणार होत्या. माझं काही नक्की नव्हतं जायचं. म्हटलं जात आहेत तर सासूबाई माझ्या भाच्यासाठी ना तिथे बॉटल पण घेऊन येते, जेणेकरून जेव्हा सासूबाई उद्या माहेरी जातील तर जाताना त्यांच्याकडे देऊन देईल. एवढे टोले घेऊन आलीच होती. म्हटलं तर चला बिट्टूसाठी ब्रश देखील बघते, कारण तिचा खूप दिवस झाले ब्रश ना खराब झाला होता. इथे मी 2-3 ब्रश बघितले, पण हवा तसा ब्रश काही मिळाला नाही. दुसऱ्या बाजूला सरकली ना, तिथे मला जो ब्रश पाहिजे होता तो भेटला आणि मी पटकन लगेचच तो घेतला आणि गेलो पुढे, कारण जे मेन काम होतं ते म्हणजे माझ्या भाच्यासाठी बॉटल. पण मध्ये मध्ये बिट्टूच्या पप्पाचं असं सुरू होतं की आता आलो ना तर आपल्यासाठी देखील ब्रश घेऊन घे. म्हटलं जो घ्यायचा आहे तो घ्या आणि चला पुढे, कारण की आता लगेचच डीमार्ट बंद होणार होतं. मी तर गेली होती स्टीलची बॉटल घ्यायला, जी वरून त्याला कवर येते ना ती बॉटल घ्यायला, पण तिथे ना ती स्टीलची बॉटल नव्हतीच. मग मी ही साधी बॉटल घेतली. कुठेही गेलो की माझं होतं कलरची पंचायत, कोणता कलर घेऊ कोणता नाही हे चालू असतं. यांना विचारलं कोणता कलर घेऊ, ते म्हणाले तुला जो वाटेल तो घे आणि चल. डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना माझ्या मिस्टरांचं एकच असते की चल आपण कपडे बघू आणि घेऊया. तिथे गेल्यानंतर त्यांची साईज मिळत नाही. त्यांनी तिथे बरीच शोधाशोध केली, पण त्यांची डाळ काही शिजली नाही. काउंटरवर आलो आणि आमचं छोटंसं असं बिल झालं. मी ना छोटीशी डिश पण घेतली होती. माझ्याकडे कुठे जायचा वेळ नसला ना, मी काय करते असते त्या अवस्थेत जाते आणि चेहऱ्याला रात्र असो की दिवस स्टॉल बांधून घेते. खरं तर हे आणि मी कुठे 2 व्हीलरवर जातच नाही, पण कधी ना मी मुद्दाम सहजच नाटक करते कुठेतरी जाऊ आपण आणि आम्ही असंच फिरून येतो. तेवढ्यानेच जरा बरं वाटते. मम्मी आता नाही करणार. कसला सॉरी? रोजचं हिचं असं नाटक असते, चुकी करायची आणि माफी मागायची, पण परत जसंच्या तसं. असं होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.